आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या मेट्रोचं काम आपण या ठिकाणी करतोय। मेट्रो 8 जी मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ जिचा आता आराखडा आपण तयार केलाय, ही देखील अंधेरी ते घाटकोपर अंडरग्राउंड त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्यातनं एक मोठी सोय आपल्याला या माध्यमातून होणार आहे। मेट्रो 2 ही जरी प्रत्यक्षात इथनं जात नसली तरी ती मेट्रो 1 ला कनेक्ट करेल आणि यातनं आपला हा जो सगळा एरिया आहे या एरियाला संपूर्ण मुंबईतलं जे मेट्रो नेटवर्क आहे त्याची कनेक्टिव्हिटी ही आपण या ठिकाणी देणार आहोत। बंधू भगिनींनो, आज जर आपण विचार केला तर या मेट्रोच्या माध्यमातून मुंबईकरांचं जीवन हे गतिमान करण्याचं काम आपण केलेलं आहे। ज्या मुंबईकरांच्या जीवनामध्ये प्रवासामध्ये सर्वाधिक वेळ जातो, एक स्वप्न आम्ही बघितलं होतं, मुंबईच्या कुठल्याही कोपऱ्यातनं कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाण्याचा मॅक्झिमम वेळ हा 59 मिनिटं असला पाहिजे। त्या स्वप्नाकडे आता आमची वाटचाल चालली आहे आणि 5 वर्षामध्ये ते स्वप्न देखील आम्ही पूर्ण करून दाखवू, हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो। आज आपण बघा, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या या पूर्व उपनगरामध्ये एसआरएच्या योजना आहेत। 285 एसआरएच्या योजनांच्या माध्यमातून झोपडपट्टीमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे, एकट्या या पूर्वी उपनगरांमध्ये 91,000 घरं झोपडपट्टी धारकांना या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि त्याची चालना आम्ही दिलेली आहे। पूर्वीच्या काळामध्ये झोपडपट्टीवाला त्या ठिकाणी आपली झोपडी देऊन चालला जायचा, 15-15 वर्ष त्याला घर मिळायचं नाही। आता एसआरए मध्ये त्या ठिकाणी भाडं देखील आम्ही द्यायला लावतो आणि 3 ते 4 वर्षामध्ये त्याला त्याचं घर देखील द्यायला लावतो। त्यामुळे झोपडपट्टी मुक्त मुंबईचं जे आपलं स्वप्न आहे त्या स्वप्नाकडे आपण वाटचाल सुरू केली आहे। रमाबाई आंबेडकर नगरमध्ये 16,500 झोपडपट्टी धारकांना त्या ठिकाणी आपण 137 कोटी रुपयाचं भाडं दिलं। पहिल्या टप्प्यामध्ये 4,053 लोकांना त्यांचं घर आपण देतो आणि त्यासोबत टप्प्याटप्प्यानं सर्वांना आपण घर देतो आहोत आणि एक महत्त्वाचा टप्पा त्या माध्यमातून आपला पूर्ण होणार आहे। आणि आताच या ठिकाणी राम कदम यांनी मागणी केली की आपण आपल्या या भागामध्ये जे काही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक करतोय, खऱ्या अर्थानं